समोर आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा जसा नागपुराचा पण उड्डाणपूल बांधलेला आहे की खाली रोड आहे, वरती फ्लायओव्हर आहे आणि त्याच्यावरती मेट्रो आहे, तशाच प्रकारची रचना पुढे होणार आहे। गुमगावच्या जवळही पण आपण त्या ठिकाणी जात असताना आरोबी बांधलेला आहे, तिथेही पण एक मोठा ब्रिज बांधला जाणार आहे आणि आपण डायरेक्ट बुटीबोरीपर्यंत जाऊ। विशेषतः आपल्या इथे लॉ स्कूल आहे, परवा IIMचं उद्घाटन देवेंद्रजीने मी केलं, त्या ठिकाणी पण मी त्यांना अंडरपास देण्याकरता सांगितलं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी डाव्या बाजूला वळून तिथेही सुविधा होणार आहे। आज नागपूरचा रिंग रोड पूर्ण होत असताना हा जो रिंग रोड आहे त्याच्या बाजूला आपण एक नवीन बर्ड गार्डन तयार करतोय। त्याचं 50-60% काम पूर्ण झालेलं आहे आणि ते एकीकडे बर्ड गार्डन आहे, दुसरीकडे ऑक्सिजन पार्क आहे आणि त्या बर्ड गार्डनमध्ये सगळे फळांची झाडं आहे, पण ती फळं तोडण्याचा कुठल्याही माणसाला अधिकार नाही आहे, बंदी आहे। ती फळं फक्त पक्ष्यांकरताच रिझर्व केलेली आहे आणि वेगवेगळे पक्षी येऊन तिथे येतील आणि त्यांना फळ खाण्याची व्यवस्था होणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी कॉफी शॉप पण केलेला आहे, पार्किंगची व्यवस्था केली आहे, तिथे एक भिंत बांधलेली आहे आणि आपल्या इथला एक अतिशय चांगला या रोडचा एक स्पॉट पण होणार आहे। आपल्या इथे अविनाश ठाकरे आणि विशेषतः मिहानच्या या भागात मोठ्या प्रमाणावर मागणी झाली होती, तो म्हणजे आपला डेव्हलपमेंट प्लॅनचा रोड 30 मीटरचा, जो या पुलावरून गेल्यानंतर नंतर सुरू होतो, तोही पण CRFमध्ये मंजूर झालेला आहे आणि लवकरच त्याही कामाची सुरुवात होणार आहे। पलीकडला रोड जो आहे तो नागपूर महानगरपालिकेने मंजूर केलेला आहे आणि तो डायरेक्ट मनीष नगरमधून पलीकडे जातो, त्यामुळे आता या रस्त्याने येणाऱ्या लोकांना वळल्यानंतर त्यांना डायरेक्ट या रस्त्यांनी पलीकडे मनीष नगरमध्ये जाता येईल आणि रिंग रोडला मिळता येईल, त्यामुळे दक्षिण नागपूरकरता एक नवीन कनेक्टिव्हिटी होणार आहे। नागपूरपासून बुटीबोरीपर्यंत आता मेट्रो सर्व्हिसचं काम सुरू झाल्यामुळे बुटीबोरी ते कन्हानच्या शहराच्या आतमध्ये पण आता मेट्रो जाणार आहे आणि त्याचबरोबर मेट्रो जी आहे ती खापरीपासून ती हिंगण्यापासून तर आता भंडारा रोडच्या पलीकडे विशेषतः पारडीच्याही पुष्कळ पलीकडे 5-7 किलोमीटर जाणार असल्यामुळे वाढत्या नागपूरमध्ये त्याची सोय होणार आहे। नागपूरचा रिंग रोड पूर्ण झाला, नागपूरचा जो मधला इनर रोड होता तो बावनकुळे साहेब या ठिकाणी मंत्री असताना मी CRFमधून त्यांच्या म्हणण्याकरता कॉन्क्रीट रोड मंजूर केला, तोही पूर्ण झाला। आज नागपूर शहरामधले आरोबी जवळपास संपलेले आहे, विशेषतः पूर्व नागपूरमधले अनेक अंडरपास ब्रिजेस संपले, नागपूर जिल्ह्यातले पण ब्रिजेस संपलेले आहे। आज मला सांगताना आनंद होतो की पारशिवनीचा जो पूल आपण कोराडीकडनं इकडे येतो तोही मंजूर CRFमध्ये झालेला आहे आणि रामटेकचे रोपवे ते देखील टेंडर निघालेलं आहे, पण आचारसंहिता येणार आणि घाई एवढी झाली आहे की आम्ही बरेचसे भूमिपूजन करण्याकरता वेळ पण नाही आहे। मला विशेष रूपाने आनंद आहे की आपण नागपूर ते हैदराबाद हा एक्सप्रेस हायवे बांधतो आहे आणि या एक्सप्रेस हायवेमध्ये मंचेरियलपासून पलीकडलं काम जवळपास आता पुष्कळसं पूर्ण होत आलेलं आहे, त्यामुळे नागपूर ते हैदराबाद ही एक प्रकारची जी लाईन आहे ही नागपूरपासून दक्षिणेकरता जाण्याकरता खूप सुविधेची होणार आहे। आज नागपूर शहर असं आहे की आपण 24 तास पाण्याचा पुरवठा करतो, पण या भागामध्ये विशेषतः नवीन डेव्हलपमेंट होते आहे या रोडच्या डाव्या बाजूला, त्या भागामध्ये पण आपण आता पाण्याची व्यवस्था करतो आहे। आज नागपूर शहरातल्या सर्व वस्त्यांमध्ये पाण्याचे टँकर समाप्त होत आलेले आहेत। मिहानमध्ये देवेंद्रजी आणि मी मिळून अनेक कंपन्या आपण या ठिकाणी आणल्या आणि आता जवळपास 68,000 लोकांना मिहानमध्ये रोजगार मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे की पुढील वर्षभराच्या आत मिहानमध्ये आपण 1 लाखाचा आकडा क्रॉस केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे एकीकडे रोजगाराची व्यवस्था आहे, दुसरीकडे उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर रोडचं आणि मेट्रोचं आहे आणि तिसरीकडे या भागामध्ये रेसिडेन्शियल अकोमोडेशन त्याची पण व्यवस्था होणार आहे। आजच आपण सिंधी ड्रायपोर्टचं उद्घाटन केलं,
देवेंद्रजींनी जे 1200 कोटी रुपये नागपूरला लॉजिस्टिक कॅपिटल बनवण्याकरता दिले त्याच्याबद्दलची जागा देखील वर्धा रोडवर बुटीबोरीनंतर वर्धेकडे जात असताना त्या बाजूला वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याच्या मध्ये म्हणजे ड्राय पोर्टला लागून ती जागा कलेक्टर साहेबांनी सिलेक्ट करून MIDCला प्रपोजल दिलेला आहे। लवकरच महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये ते मंजूर होईल आणि ते झाल्यावर नागपूर लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून देशात नाही तर जगात मान्यता पावल्याशिवाय राहणार नाही।